नाशिकमध्ये 1 एकर मध्ये सरांच्या आउटलेटचं काम चालू आहे, पण कन्सल्टंट पहिला जो होता त्यांनी व्यवस्थित गाईड नाही केलं, नुसतीच फी घेतली आणि व्यवस्थित त्यांना जे पोटेन्शियल पाहिजे होतं त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं प्रोव्हाइडच नाही केल्या गेल्या. म्हणून सर आज आपल्याला खास ऑफिसला भेटायला आले होते. डिटेलमध्ये आपण गाईड केलं की कशा प्रकारे आपल्याला वास्तूमध्ये काम करायचंय, कुठे कुठे काय काय चुकले, ज्या चुका आहेत त्यामध्ये कशा प्रकारे आता सगळं चेंजेस करायचे आपल्याला आणि त्याबद्दल आपण त्यांना सजेस्ट केलं. त्याच्यानंतर त्यांचं जे व्हेज किचन आहे, नॉन व्हेज किचन आहे, त्याच्यातनं जो पाथ आहे तो कशा प्रकारे असला पाहिजे, बँक्वेट हॉल आणि लॉन्स आपल्याला तिथे किती मॅन्डेटरी आहे, त्याच्यातनं कशा प्रकारे आपण इन्कम जनरेट करू शकतो आणि सर्वायवल कशा प्रकारे सोपं होईल हे आपण त्यांना व्यवस्थित प्रकारे गाईड केलं. डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ प्लॅनिंग या सगळ्यात आपल्याला कशा प्रकारे काम करता येईल त्यामध्ये आपण त्यांना व्यवस्थित सगळं समजून सांगितलं. स्टाफ हायरिंग बद्दल बऱ्याच शंका होत्या, एजन्सीचा नंबरही दिला आणि मल्टिपल मेथड्सही दिल्या की कशा प्रकारे आपल्याला जो स्टाफ आहे तो अवेलेबल करता येईल आणि साधारणतः किती स्टाफ लागणार त्याची क्वांटिटी काढली, मंथली फूड कॉस्ट आपल्याला किती गेली पाहिजे, स्टाफ कॉस्ट किती गेली पाहिजे आणि साधारणतः डेली सेल्स, मंथली सेल्स किती झाला पाहिजे हे काढलं. इक्विपमेंट्स कुठून घ्यायचे, टॉकरी कुठून घ्यायची आहे, त्याच्यानंतर टेबल चेअर्स कुठून घ्यायच्या, जे वेंडर्स रिक्वायर्ड होते सगळ्यांची डिटेल्स आपण त्यांना पाठवून दिले. आज सगळ्या गोष्टीमध्ये डिटेलमध्ये गाईड करून आपण सरांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.